आपल्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी गारपीट झालेली आहे आणि विशेषतः हिंगोली, धाराशिव, लातूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यामध्ये हे अवकाळी पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस या राज्यामध्ये काल झालेला आहे आणि गारपिटामुळे आणि पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. अजूनही हवामान विभागाने 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हा दिलेला आहे. निश्चित या गारपिटीमुळे पावसामुळे जे अनेक जिल्ह्यामध्ये जे पावसाने शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे सूचना ह्या खाली दिलेल्या आहे आणि महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तिथं पंचनामे त्वरित करण्याचे सूचना आदेश या राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत.